आणि आता फक्त एका जागेचा कौल बाकी आहे। 70 पैकी 69 जागांचे कौल हाती आलेले आहेत। त्यापैकी 42 जागांवर भाजप आघाडीवर आहे तर 26 जागांवर आपचे उमेदवार आणि काँग्रेसची आघाडी परत एक जागेनी कमी झालेली आहे। फक्त एकाच जागेवर काँग्रेसने आघाडी घेतली। तर भाजप आता 42 जागांवर पोहोचलेली आहे आणि आप 26 जागांवर, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे। 69 जागांचे कल आतापर्यंत हाती, एका जागेचा कल फक्त बाकी आहे। 70 जागांसाठीची निवडणूक मात्र संपूर्ण देशामध्ये, देशाची राजधानीमध्ये नेमकं काय घडतं याकडे लक्ष होतं। भाजप की आप, काय नेमकं या ठिकाणी होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष होतं। भाजपचं कमळ दिल्लीमध्ये फुलताना पाहायला मिळतंय। आपसाठी ही अस्तित्वाची लढाई होती तर भाजपसाठी ही प्रतिष्ठेची। तर भाजपने प्रतिष्ठा आपली राखलेली आहे, पण आपच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार होऊ शकतो जर या निवडणुकीत अरविंद केजरीवाल, आतिशी आणि मनीष सिसोदिया या तिघांचाही पराभव झाला तर, कारण तिन्ही उमेदवार अजूनही पिछाडीवर आहेत। तर भाजप 42 आणि आप 26 जागांवर आघाडीवर। आपसाठी हा सगळ्यात मोठा धक्का असेल। सुरुवातीपासूनच भाजपने या ठिकाणी आघाडी घेतली आहे। सगळ्या एक्झिट पोलमध्ये सुद्धा भाजपलाच या ठिकाणी आघाडी दाखवण्यात आली होती। भाजप सत्ता स्थापन करेल हा अंदाज होता एक्झिट पोलचा, तो कुठेतरी खरा होताना पाहायला मिळतो। कलानुसार काँग्रेस फक्त एका जागेवर सुरुवातीपासूनच आघाडीवर आहे अशी शक्यता वर्तवली जात होती। जर बहुमताच्या आसपास आप पोहोचली आणि स्पष्ट बहुमत नसेल आणि काँग्रेसला जर काही जागा मिळाल्या तर काँग्रेस आपला पाठिंबा देऊन काँग्रेस आणि आपचं सरकार दिल्लीमध्ये येऊ शकतं, पण असं काहीही होताना दिसत नाहीये, कारण जनतेने सुस्पष्टपणे आपला कौल दिलेला आहे भाजपला। त्यामुळे दिल्लीमध्ये दोनच पक्ष या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, आप आणि भाजप। काँग्रेसची मतं देखील आपकडे वळलेली या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। ती आपल्याकडे खेचण्यात काँग्रेसला अद्याप तरी यश आलेलं नाही। तर भाजप 42 आणि आप 27 जागांवर आघाडीवर आणि आता 70 जागांचे कल हाती आलेले आहेत। दिल्लीमधल्या सर्व 70 जागांचे कल आपल्या हाती आले। इथल्या सर्वच्या सर्व विधानसभा जागांवरचे कल आता हाती आलेले आणि त्यानुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय 42 जागांसह, तर आप 27 जागांवर आघाडीवर आहे। तर दिल्लीमधलं चित्र या कलांमधून स्पष्ट होते। 70 जागांचे कल आतापर्यंत हाती आले, त्यामुळे भाजप या ठिकाणी आघाडीवर आहे। 42 जागांवर भाजपला आघाडी तर 27 जागांवर आपला आघाडी मिळाली आहे। काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। कलानुसार भाजपला दिल्लीमध्ये स्पष्ट बहुमत मिळताना पाहायला मिळते।